खांद्याची तिखट खिचडी आपली खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खांद्याची सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खिचडी करण्याकरता 2 कांदे चिरून घेतलेत मी, 2 बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 5 चमचे लाल तिखट घेतले मी, अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहेत व 2 टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटी ओली चवळी घेतलेली आहे. जेवढ्या तुम्ही भाज्या खिचडीमध्ये टाकाल ना तेवढी ती टेस्टी पण होते आणि हेल्दी पण होते. लहान मुलांना खिचडी खूपच आवडते. त्यामुळे सर्व भाज्या वापरून तुम्ही खिचडी मुलांसाठी अशी बनवू शकता. गॅसवर मी आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. त्यामध्ये मी 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता 1 चमचा आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतड करायला लागली ना की मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत. जिरंही तेलामध्ये चांगलं तळू द्यायचं आहे. त्यामध्ये मी आता कांदे टाकलेले आहेत. कांदे चांगले आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये. कांदे हे तेलामध्ये ट्रान्सपरंट होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मी लसूण खोबरं वापरून 5 चमचे तिखट टाकले व त्याची चटणी करून घेतलेली आहे. ते मी आता तेलात टाकते व 1 चमचा गरम मसाला पण टाकते. हे सर्व तेलात चांगलं परतून घेऊया. मसाला तेलामध्ये आता व्यवस्थित तळला गेलेला आहे. आता एक एक करून आपण सर्व भाज्या तेलामध्ये टाकूया. आता मी टमाटे टाकलेले आहेत. शेंगदाणे घालते. चवळ्या व वाटाणे घालते. आता हे सर्व आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया. सर्व भाज्या आता मसाल्यामध्ये परतल्या गेलेल्या आहेत. आता सगळ्यात शेवटी मी बटाटे टाकते. खिचडीसाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी पहिलेच गरम करायला ठेवलेलं होतं. कधी खिचडी करताना गरम पाणी घालावं, त्याच्याने आपली खिचडी खूप छान येते. थोडी कोथिंबीर पण टाकते. ती पण आता मसाल्यामध्ये परतून घेऊया. तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर चटणी कमी वापरली तरी पण चालेल. गरम मसालाही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 2 चमचे मी आता मीठ टाकते. मीठ मसाल्यामध्ये मी चांगलं परतून घेते. या सर्व भाज्या आपल्याला परतून घेणं फार आवश्यक आहे. त्याच्यामुळेच आपली खिचडी ही चविष्ट होते. खिचडी खाताना या भाज्या आपल्याला कच्च्या लागत नाहीत. त्यामध्ये मी 1 चमचे हळद घातली आहे. या खिचडीसाठी मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. हा तांदूळ जुना असल्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं. मी आता 4 ग्लास पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे. तांदूळ जर नवा असेल ना तर पाणी त्याला खूप कमी लागतं. आता आपण हे पाणी उकळू द्यायचं आहे. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते. त्याने चव खूप छान येते खिचडीला. हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. खिचडीसाठी मी मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता आपण हे सर्व एका बाउलमध्ये टाकूया. आणि आता आपण हे सर्व स्वच्छ धुवून घेऊया.
डाळ व तांदूळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. खिचडीच्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये डाळ तांदूळ टाकूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ व 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकरचं झाकण काढूया. तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती छान झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे खिचडी बनवा व तुमची खिचडी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा. खानदेशी स्पेशल तिखट मसाला खिचडी तयार आहे.